कीर्तन, भगवंताचं मनन, भगवंताचा निधिध्यास करण्यासाठी भगवंताने आपल्याला एक सवलत 92 कोटी श्वासोश्वासाची दिलेली आहे. संसाराच्या आधुनिक विज्ञानाच्या आकर्षणामध्ये त्याकडे आपलं लक्ष जात नाही. हजारो लाखो करोडो युगापासून ज्या ज्यामध्ये जन्म घेतला त्या जन्माचा अहंकार आपला सुटत नाही. कधी कधी आपल्याला क्रोध येतो, कधी कधी आपल्याला संशय येतो, कधी कधी आपल्याला राग येतो, कधी कधी आपल्याला काय तर कधी काय. या सगळ्या गोष्टी ज्या होत असतात या हजारो लाखो करोडो अनंत युगापासून आपण भटकलेले आहोत आणि ते संस्कार आपल्याबरोबर फिरत असतात. सद्गुरू आपल्याला आपल्या तत्वाचं ज्ञान देतात, तत्वाचं चिंतन करायला सांगतात, तत्वाकडे आकर्षित करतात. पण तरीसुद्धा आपण होत नाही. एखाद्या व्यसनी माणसाने दारू पिली असेल आणि त्याला व्यसनामध्ये नशा आली असेल तेव्हा आपण त्याला किती मार्गदर्शन केलं तरी तो ते समजून घेत नाही, पण मान हलवतो. त्यातनं तुमचं आमचं, मी पण त्यातलंच आहे, तुमचं आमचं झालंय. कितीही गीता ज्ञान आपल्याला समजवलं तरी आपला जो अहंकार आहे, जी जकड आहे, जी पकड आहे ती सुटत नाही. ती म्हणजे देहाला मी मान आणि देहासाठी देहाचं सुखदुःख बघ. पण 84 लाख जन्मामध्ये फिरून देहाचं सुख बघत आलो, मिळालं का? कुत्रा, किडे, मकोडे, जनावर. हा मनुष्य जन्म विशेष होता. कुत्रा बनतो, मांजर बनतो, किडा बनतो, काय काय बनतो, या सगळ्या गोष्टी बनतो. तेव्हा तो असतो का? किड्यातून रूपांतर पशुमध्ये होते, पशुतून रूपांतर पक्षामध्ये होते, पक्षांतून रूपांतर झाडं झुडपांमध्ये होते. मग तो झाडं झुडपं, पशु पक्षी, किडे मकोडे होता का? नाही. तो तर आत्मा होता, परमेश्वराचा सनातन अंश. आणि आता तो मनुष्य झालाय, तर तो मनुष्य आहे का? नाही. तो परमेश्वराचा सनातन अंश आहे आणि त्याची काहीतरी एक आता त्याला गती करायची आहे. म्हणून 84 लक्ष योन्यांतून मनुष्य जन्म भगवंताने आपल्याला दिलाय. या संसारातला मीपणा आणि संसारात आकर्षित होण्यासाठी बिलकुल नाही. पण तरी सुद्धा आपल्याला नशा असल्या कारणाने या संसाराची आणि अहंकार असल्याने या देहाची आणि ममत्व आणि अभिलाषा या देहातून सुखाची असल्या कारणाने हा बोध आपल्याला लवकर समजत नाही. त्याचं कारण न गुरु आहे, न त्याचं कारण भगवान श्रीकृष्ण. त्याचं कारण आहे आपल्या गेल्या जन्माच्या कर्मातून निर्माण झालेल्या आसक्तीतून बनलेलं प्रारब्ध. कोणी निर्माण केले जड प्रारब्ध? तुम्ही की भगवंताने? भगवंताने कर्माचं फल दिले. भगवंत दाता जरूर आहे, देणारा जरूर आहे, पण भक्ताने जे कर्म केले त्या कर्माचं फल देणार आहे. जर भक्त भगवत भक्ती करतो तर भगवंत त्याला अपरंपार राज्य सुख देतो. तो अभक्ती करतो तर त्याला संसार देतो. आज तुम्हा आम्हाला भगवंत देणार आहे, पण असं नाही की जो काही करणार नाही त्याला देणार. मालक सुद्धा काम केल्यावरच पैसे देतो. सांगा बरं, तुम्ही तर शेतकरी आहात, मजूर कर बोलवता, त्यांना काम नाही केलं का पैसे देता की काम केल्यावर पैसे देता? मग तुम्ही आम्ही सुद्धा भगवंत काय करतील आपण तेव्हा देतील ना, पण आपण जे करू ते देतील. आपण जे करणारच नाही ते देणार कसं? आत्मविचार आपण केला नाही तर भगवंत आपल्याला आत्मविचार कसे देतील? आपण देहात्मविचार करतो आणि भगवंताची भक्ती करतो आणि मागतो ते देहासाठी मागतो. मग देहासाठीच देणार आणि देहासाठी दिलेलं सुखद आहे की दुःखद आहे हे तुम्ही विचार करा. सांगा बरं, देहासाठी तुम्हाला बंगले दिले, सुखी आहात का? सांगत आलो हमेशा. एकच गोष्ट 10 वेळा सांगतो, त्याच्यात माझा रेकॉर्ड खराब आहे. काही गाणं ते आवडत नसेल. याचं बंगले नाही म्हणून हा चिडतो, असं काही नाही. याची शेती नाही म्हणून हा चिडतो, असं काही नाही. ते तत्वज्ञानच आहे. बाबांची शेती नव्हती का? तुमची आमची शेती नाही, एवढी बाबांची शेती होती. सोडून जंगलात का गेले बाबा? आणि त्या बाबा गेले तर बाबा बरोबर आई बाबा पण का गेले त्यांचे? का? त्यांना माहिती झालं का आता देवच सर्वश्रेष्ठ आहे, देवापेक्षा मोठं कोणी नाही. आणि तेच ज्ञान श्रीमद भगवद्गीता आपल्याला समजवते. आपल्याला काही सगळं सोडायचं नाहीये, आपल्याला समजून चालायचं आहे. आपल्याला काही खाय प्यायचं टाकायचं नाही, अनासक्त रीतीने खायचं.
अनासक्त रीतीने जायचं आहे, अनासक्त रीतीने फिरायचं आहे, अनासक्त रीतीने द्यायचं आहे, अनासक्त रीतीने द्यायचं आहे आणि सतत भगवंताचा ध्यास, भगवंताचं नाम, भगवंताचा स्वभाव आणि भगवंताची सगळी रचना या स्वभावात राहायचं आहे. जर या स्वभावात राहू तर आपली शेवट गती चांगली होईल. हेच तत्वज्ञान भगवान श्रीकृष्ण 8व्या अध्यायात अर्जुनाच्या 7 प्रश्न अंतर्गत सांगतात आणि तोच अर्जुनाचे काय 7 प्रश्न आहेत ते 8व्या अध्यायामध्ये आहेत. ते आपले पण प्रश्न आहेत. कोणाला दुःख रहित होऊ नये असं वाटतं सगळ्यांना, पण होणार कसे? लहानपणापासून आपण जसे वाढलो, त्यांच्या माहोलमध्ये वाढलो, तो माहोल काय होता? दारू दाढीचा होता, चरस गांजाचा होता, भांडणाचा होता, वाटण्या करणारा होता, तुझं माझं करणारा होता, स्वार्थी होता. मग आपल्यात परार्थ कसा येईल? निस्वार्थ भाव कसा येईल? निस्वार्थ परार्थाच्या सान्निध्यात येऊ तेव्हा. आता परार्थाने निस्वार्थ भाव शिकवला जातो सत्संगात, सत्संगात येऊ तेव्हा. पण सत्संग सुद्धा श्रवण करताना विचारपूर्वक श्रवण केला पाहिजे. नाही विचारपूर्वक श्रवण करता आला, सत्संगातून काय नाही घेता आला तरी सत्संगाचे नियम नाही तोडले पाहिजे. नियमन जीवाला घडवतात. माझं तर 3.5 शिक्षण आहे, एका व्यासपीठावर बसण्याच्या लायक पण नाही. पण नियम पाळले तर नियम माणसाला ज्ञानी बनवतो, समजदार बनवतो, प्रवक्ता पण बनवतो, मार्गदर्शक पण बनवतो. नियम पाळ, सत्संगाचे नियम, गुरुने दिलेल्या नामस्मरणाचे नियम पाळ. त्याच्यातूनच आपलं हित आहे. भले प्राप्ती हो वा न हो, साक्षात्कार हो वा न हो, देव दिसो वा न दिसो, घरात सुंदरता येऊ वा न येऊ, श्रीमंती गरिबी राहो वा न राहो, त्याची चिंता करू नका. कारण त्या वस्तू परिवर्तनशील, आज आहेत तर उद्या नाही. पण भगवंत होता, भगवंत आहे आणि भगवंत राहील. ते आपल्या बरोबरच आहे, सदैव आपल्या ठिकाणी, सदैव आपल्या बरोबर. पण आपण काय करतो? त्याला मानतो का? सांगा. त्याला जर आपण मानलो तर संशय करू का? त्यांनी तर संशय करायला सांगितलं. त्याला जर आपण आपल्या हृदयात मानतो तर आपण क्रोध करू का? त्याला जर आपण आपल्या हृदयात मानतो तर आजूबाजूवाल्यांना शत्रू मानू का? कारण तो माझ्या हृदयात आहे तर सगळ्यांच्या हृदयात आहे. हे तत्वज्ञान आहे. हेच तर प्राप्त करायला मनुष्य जन्म झाला. स्वर्गात जाऊन सुख भोगण्यासाठी नाही. स्वर्गातून किती वेळा आपण परत आलो, स्वर्गसुख भोगून झाले. सांगा किती वेळा? उदाहरण देऊ काय? सांगा किती वेळा बकरी कोंबडी खाल्ली? 1 वेळा, 2 वेळा, 1000 वेळा. काही नवीन नाही. तर त्याच्यासाठी ललायत व्हायचं. तसे स्वर्ग सुद्धा 1000 वेळा घेतले आणि सोडले. नवीन नाही. अनंत युगापासून ही सृष्टी चालू आहे. तुम्ही आम्ही स्वर्गातून, नरकातून, परत भूलोकातून 84तून फिरतच आहोत. स्वर्गापर्यंत एक कालचक्र आहे, फिरवत राहते. फक्त आपण भगवंताची भक्ती, भगवंताला जाणलं नाही, भगवंताला मानलं नाही, भगवंताच्या सूत्रावर आपण कधी चाललो नाही. या सर्व गोष्टीचं तत्वज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तेच भगवंत समजवतात 8व्या अध्यायामध्ये. त्याला अध्यायाला नाव दिले अक्षर ब्रह्मयोग. यामध्ये विषय वर्गीकरण असं आहे की 1 ते 7 मध्ये ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म या विषयांच्या बाबत अर्जुनाने 7 केलेले प्रश्न आहेत. अर्जुनाचे 7 प्रश्न आणि त्याच्यामध्ये भगवंताने 7 प्रश्नांची उत्तरं दिली. पुढे 8 ते 22 मध्ये भक्ती योगाचा महिमा सांगितलाय की तो भक्ती योग कसा असतो. भक्तियोग प्राप्त झाला म्हणजे भक्तियोग प्राप्त झाला म्हणून संसार सुटतो असं धरू नका. जर संसार सोडायचा असता आणि भक्तियोग प्राप्त करायचा असता तर भगवंताने या संसार सुखाचा करण्यासाठी परमार्थ निर्माण नसता केला. भगवान श्रीकृष्णांनी लोकसंग्रह नसता केला, संतांनी लोकसंग्रह नसता केला आणि त्यांच्या परंपरेत आपणही लोकसंग्रह करायला लागलो नसतो. आपण तर सर्व सोडून बाहेर गेलो असतो. पण नाही, लोकांमध्ये राहून, लोकांमध्ये वावरता, लोकांमध्ये सुधारणा करता करता हा भक्तियोग आहे. कसा आहे तो पुढे आपल्याला सांगितलेला आहे. आणि 23 ते 28 मध्ये गती दिले. जीव ज्या दिवशी मरेल त्या दिवशी तो स्वर्गात गेला, महलोकात गेला, जनलोकात गेला, तपलोकात गेला की पितृलोकात गेला की परत 84ला गेला. परत तो जन्माला येईल का नाही याची सगळी लक्षणं 8व्या अध्यायात सांगितली. म्हणून हे सगळं समजून घ्या. तर अर्जुनाने प्रश्न केला आहे पहिल्या श्लोकामध्ये
किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तमम अधिभूतम च किम प्रोक्तम आदिदैव किमुच्यते. भगवान श्रीकृष्णाला अर्जुन प्रश्न करतात की हे पुरुषोत्तम भगवंता, हे ब्रह्म काय आहे, हे अध्यात्म काय आहे आणि कर्म कशाला म्हणतात, शिवाय आदिभूत वाक्य जो तुम्ही सांगितला तो कसा आहे आणि आदिदैव कशाला म्हणतात, असे अर्जुनाचे 7 प्रश्नातून काही प्रश्न. पुन्हा अर्जुनजी परत म्हणतात, हे मधुसूदन, येथे आदियज्ञ कशाला सांगितलंय आणि तो शरीरात कसा आहे, तसेच अंतकाली युक्त चित्ताने तुम्हाला पुन्हा कसं जाणलं जाईल, तुम्हाला कसं प्राप्त केलं जाईल. शेवटी आता मरण तर सगळ्यांना आहे, पण शेवटी तुम्ही कसे मिळणार, तुम्हाला कसं जाणता येईल, हे 7 प्रश्न अर्जुनाचे. आपले पण सर्वांचे आहेत, माझे पण आहे. मला पण मरताना देवच मिळाला पाहिजे, तुम्हाला देव मिळाला पाहिजे की संसार मिळाला पाहिजे. त्या संसाराने किती कंबरडं तोडले आपलं, दुःखच दुःख आहे. किती पैसे कमावं तर टिकतच नाही. आज इथे लोकसंख्या कमी आहे, ते याचंच कारण आहे, त्यांना पैसा पाहिजे ना. अडीअडचणी आहेत म्हणून येऊ शकत नाही, कामावर जातात, कामावर दांडी मारू शकत नाही. रविवार आहे त्यासाठी रविवार सत्संग ठेवलाय की सर्व येते, पण रविवारी सुद्धा काही लोकांना कामं असतात. काय करणार आहे, आधुनिक विज्ञानाचं युग, किती कमावलं तरी पुरत नाही. 5,000 कमावलो तो 10,000च्या मागे लागतो, 10,000 कमावतो तो 20,000च्या मागे लागतो, 20,000 कमावतो तो 40,000च्या मागे लागतो, 40,000 कमावतो 60-70च्या मागे लागतो. काही कारणं 60-70 सुद्धा मिळतात तरी असमाधानी आहे. लाखभर पगार मिळतो तरी असमाधानी आहे. पैसा पुरणार नाही. काय माहिती आहे का, मोबाईलवर मी एक युक्ती शिकलो. कोण सांगतो 4Gचा घ्या, कोण म्हणतो 5Gचा घ्या, त्याला रॅम असतात, 4 रॅम, 5 रॅम, 6 रॅम. तर मी म्हटलं जास्त रॅम घेतला की चांगलं, जास्त रॅम घेतला तरी तेच, कमी रॅम घेतला तरी तेच. एवढंच काय, जास्त रॅम घेतलं का क्लिअरिटी येते आणि त्याच्यात आपली जी काय बॅलन्स आहे ती कमी होते. मोठा फोन दिसतो, क्लिअरिटी दिसते, पण संग्रह तेच काही जास्त नाही. तसं 5,000 कमावणार आहे आणि एका ठिकाणी 25,000 कमावणार आहे, पण दोघांचं महिन्याच्या अखेर 0-0. 25,000चा खर्च वेगळा, 5,000चा खर्च जरा वेगळा, पण महिन्याच्या अखेरी 0-0. बघा, मी काय कमावतो, तुम्ही काय कमावतो, माझ्यापेक्षा जास्त कमावणारे तुम्ही आहे, पण महिन्याच्या अंती 0-0. का त्यांचा 25 आहे तर 25 सारखा खर्च, 5 आहे त्याचा 5 सारखा खर्च, आणि 50 आहे ना त्याचा 50 सारखा खर्च. तो पण 50 कमावतो ना, तो पण महिन्याच्या अखेर 0-0. आता मला सांगा, 5 कमावतो तो पण महिना चालवतो, 25 कमावतो तो पण महिना चालवतो, आणि 50 कमावतो तो पण महिना चालवतो. पण 50 कमावतो तो 5 कमावतो त्याच्यासारखा घर खर्च करायला लागला, साधा सुद्धा राहिला तर त्याचे 45 वाजतील, पण त्याला 50 मिळतात ना. तर त्याचा कसा रुबाब असतो आणि त्या रुबाबात तसे त्याचा खर्च करतो. म्हणजे इथे किती कमावा तरी कमाई घालवण्याचे रस्ते भरपूर ठिकाणी आहेत, आणि त्यात आकर्षणात आपण जन्म कशाला घेतलाय हेच आपण समजत नाही. आपण कशासाठी या 84 लक्ष योन्यांतून मनुष्याला आलो सांगा? इकडे संग्रह करायला की इकडून काय समजून जायला? मोठा प्रश्न आहे. ते समजूनच नाही घेतलं, ते ज्ञान आपण समजूनच नाही घेतलं तर आपली प्रगती होईल का? वकील शिकायला जातात तर वकील वकिलाला बनवत नाही, डॉक्टर शिकायला जातात तर डॉक्टर डॉक्टरला बनवत नाही, इंजिनियर शिकायला जातात तर इंजिनियरला बनवत नाही. डॉक्टर, इंजिनियर, वकील फक्त मार्गदर्शन करतील. शेवटी वकील तर त्याला त्याच्या कर्माने बनायचं आहे, प्रयत्नाने बनायचं आहे. डॉक्टर पण त्याच्या प्रयत्नाने बनायचं आहे, त्यालाच बनायचं आहे. इंजिनियर पण त्यालाच बनायचं आहे. तसं भगवंत आपल्याला भक्त करणार नाही, भक्तीचं मार्गदर्शन करतील, पण भक्त तर आपल्यालाच बनायचं आहे. आपल्याला करू तेव्हा मिळणार आहे. मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण करतात अर्जुनाला. अर्जुनाचं धनुष्य घेऊन स्वतः बाण मारत नाही, तू असं कर, तू तसं कर. अर्जुन करतो तेव्हा जिंकतो. तसं भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतात.
असं करू तेव्हा आपल्याला मिळेल. करणार नाही तर मिळणार, करणार नाही तर मिळणार नाही. मग कधी करायचं, कधी करायचं, कधी नेमकं काय करायचं ते इथे भगवंत सांगत आहेत, अर्जुनाच्या प्रश्नाची उत्तर देत आहेत. तर भगवंत म्हणतात की अर्जुन, जे परम अक्षर ते ब्रह्म आहे. जे परम अक्षर ज्याचा नाश नाही होत, ते सदैव सर्वत्र राहते, ते ब्रह्म आहे. आणि आपले स्वरूप अर्थात या शरीराला मी मानून देवाला विसरणारा जीवात्मा हा अध्यात्म आहे. सर्वांच्या अगोदरचा आहे ना, शरीर काय सर्वांच्या अगोदरचं नाही, आता निर्माण झालं नसते, पण हा अनादिकालाचा आहे. शरीर बदलतो, हा आहे, म्हणून याला अगोदरचं म्हणून अध्यात्म सांगितलं. अगोदरचा, आद्य म्हणजे अगोदरचा, आत्मा म्हणजे अध्यात्म म्हणजे आत्मा, अगोदरचा आत्मा अध्यात्म, त्याला जीव. पुढे सांगितले तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे त्याला कर्म सांगितले. कर्म कोणतं सांगितलंय? कर्म म्हणजे जे करतो ते नाही, करतो ना त्याचा परिणाम आहे ना, त्या परिणामाचं फल त्यागणं त्याला कर्म सांगितले. कारण त्या कर्मात मोक्ष आहे, त्या कर्मात आनंद आहे, त्या कर्मात ऊर्जा आहे, त्या कर्मात तेज आहे, त्या कर्मात ज्ञान आहे, आणि त्या कर्मात समाधान आहे. त्यागामध्ये समाधान आहे. काय त्यागणार तुम्ही? चला आजपासून माल घाला, मावरं टाका, तर काय होईल? अय्या थांब ना गुरु, थोडे थांब, अद्याप थोडे दिवस थांब. त्यागामध्ये अमृत आहे. मी ते नाही सोडायला सांगेल तुम्हाला, तुम्ही जे करता ते करा. पण त्यागाल तर काय त्यागा? त्यागाल तर खोटं बोलणं त्यागा, त्यागाल तर संशय त्यागा, त्यागाल तर अहम त्यागा, त्यागाल तर अहंकार त्यागा, त्यागाल तर द्वेष त्यागा, भेद त्यागा. लोकांवर प्रेम करायला शिका. या त्यागातूनच दुसरा माणूस आपला होतो. सांगा, आपण त्यागतो तेव्हा देव आपला होतो. बघा, समजा दोघ्या जाऊ बाई आहेत आणि फिरायला निघाल्या, पक्की भूक लागलेली, आणि एकीनेच डबा नेला होता, एकीने नेला नव्हता. पण दोघी जणी एका झाडाखाली विश्रांती करायला बसल्या. ती चाललेली तिच्या आईच्या घरी, ही चाललेली हिच्या आईच्या घरी. रस्ता फाटाफूट होणार होता, दुपारपर्यंत एकत्र होते. पण हिने मस्त चमचमीत नेलं होतं आणि हिच्या पुरता, परत टाकायचं कशाला, कमावायला केवढे पैसे लागतात, तर तिने मोजकच नेलं होतं आणि एकीने नेलं नव्हतं. दोघी जणी बसल्या, तिने डबा खोलला. आता ही एक आहे उपाशी आणि एक आहे परम आहे. तिने आपला अर्धा तिला दिला. अर्धे पोटाची कोण राहिली? एक. आणि अर्ध्या पोटाची कोण झाली? एक. म्हणजे दोघांना जेव्हा तिने अर्ध जेवण त्यागलं, तिला दिलं, तेव्हा तिच्यावर प्रेम आलं. प्रेम कधी येते कोणावर? आपण आपल्या जीवनाचा कोणासाठी त्याग करतो, वस्तूंचा, कामाचा, टायमाचा त्याग करतो, जे आपल्यासाठी आहे, पण तोच वेळ आपण दुसऱ्यासाठी देतो, पण त्यांच्यावर प्रेम होते. एक उदाहरण तुमच्या गुरुचंच देतो. गुरु पण आपला वेळ टी व्ही बघायचा आहे, आपली वेळ साधनेची आहे, पण त्याचा त्याग करून या त्या गावी जातात आणि त्यांना प्रवचन देतात, तेव्हा त्यांच्या पण प्रेम प्राप्त होते. त्यागातून दुसरा मनुष्य संतुष्ट होतो. म्हणून आपण पतीसाठी काहीतरी वस्तू त्यागा, पतीला खुश करा, भावासाठी काय करा, बहिणीसाठी करा, पत्नीसाठी करा, कुटुंबासाठी करा, काहीतरी करा. पण आपण करतो का? नाही, मला माझा वेळ आहे, तो कशाला त्यांच्याकडे देऊ, मी कशाला ते करू, असं नाही. त्या वेळेत दुसऱ्याचं कामही करा, तो दुसरा संतुष्ट होतो. आणि दुसरा संतुष्ट झाला ना तर भगवंत संतुष्ट होतो. लक्षात ठेवा, आपल्या कर्मातून दुसरा संतुष्ट झाला तर भगवंत संतुष्ट होतो, हे नियम आहे. कारण त्यांच्यात तो भगवंत आहे. संतुष्टता त्या भगवंताला प्राप्त होते. म्हणून तसं काही कर्म आपण चांगले करा, त्या कर्मातून आपल्याला देव मिळतो. आणि पुढे सांगितलंय की कर्म या नावाने संबोधित आहे. आणि उत्पत्ती करणारा आणि विनाश झालेले जे पदार्थ आहेत, उत्पन्न होतात आणि नाश पावतात, त्याला आदिभूत सांगितलंय. आता उत्पन्न काय काय होते? पहिली गोष्ट म्हणजे बाहेरचं बघू नका.
ज्या बाहेरच्या दृश्याला बघणारं शरीरच उत्पन्न होते आणि नाश पावते, त्या शरीरालाच आदिभूत सांगितलंय. दृश्य जगताला आदिभूत सांगितलंय. जेवढं बनते आणि बिघडते ते सगळं आदिभूतच आहे. पुढे सांगितले हिरण्य पुरुष आदिदैव आहे. तो हिरण्य पुरुष म्हणजे सदैव आपल्या ठिकाणी वास्तव्य करून आपल्याला भ्रुकुटीमध्ये भासणार. त्याच्या पुढे सांगितलं देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, या शरीरात वासुदेव रूपी परमात्मा स्वरूप तो मी परब्रह्म आहे. तो आत्मा मी आहे, ते अध्यात्म मी आहे, तो आदि यज्ञ मी आहे. परत पुढे सांगितलं की जो पुरुष अंतकाली माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुली शंका नाही. आता इथे अर्जुनाच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की अंतकाली तुम्हाला कसं जाणलं जाईल आणि तुम्हाला कसं प्राप्त केलं जाईल. तर इथे भगवंताने शेवटच्या चरणामध्ये शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय की जो मनुष्य मरायला येईल तेव्हा जो माझं स्मरण करीत शरीराला सोडेल तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होईल, माझ्या धामाला येईल. आता इथे एक संकेत मिळाला, आपल्याला मरण तर आहेच न, पण कुठे जायचं आहे तुम्हाला ते तुम्ही ठरवा. मी ठरवले मला देवाकडे जायचं आहे, तर मला मरताना देव आठवला पाहिजे म्हणून जास्त टाईम देवदेव देवदेव करतो, कामाकाजामध्ये देवदेव देवदेव करतो. का मृत्यूला पण देव येईल, पण आपण नुसतं कामाकाजामध्ये देवाला विसरू तर सांगा, कामकाज तर कमी दुःखाचं आहे पण मृत्यू त्याच्याही पेक्षा दुःखाचा आहे. मृत्यूला 100 विंचू चावल्याची कला आहे, भय आहे, त्यावेळेला देव कसा आठवतो. मोठ्या मोठ्या संकट आपल्यावर येतात तेव्हा आपल्याला देव आठवलं पाहिजे. प्रॅक्टिकल करा. संकट आली की देव चिंतन करायचं, देवाला विसरायचं नाही. पण काही माणसं संकट आली की देवालाच सोडून देतात. जाऊ दे काय देव करायचा, देव मला एवढी संकट देतो. अरे संकट देव देत नाही, संकट आपलं प्रारब्ध, गेल्या जन्माचं कर्म असं उद्याला आलंय ते संकट देते. आणि या जन्माची भूतकाळातली चूक वर्तमानामध्ये दुःख रूप करून उभी राहते. त्याला देव काय करणार सांगा बरं. आता मी कीर्तन करायला गेलेलो, ऐकायला गेलेलो, एक एक कीर्तनकार असे अभंग बोलतात. मी पण कीर्तन करतो, पण माझी इतकी मोठी चूक आहे की मला गुरु मिळाला होता शिकवणारा, मीच शिकत नाही. चूक कोणाची? माझी. आणि मग कीर्तन करायला बघून मग आपली कमतरता आपल्याला आठवते की आपली किती चूक आहे. जर भूतकाळामध्ये मी पण अभ्यास केला तर मी पण सुंदर गायन करू शकलो असतो. का नाही करत? तर अभ्यास नाही. अभ्यास का नाही? आळस्य अविचार, त्यामुळे आपण अभ्यास नाही करू शकत. तसं आपण आता अभ्यास नाही करणार, ध्यानधारणा नाही करणार, नामस्मरण नाही करणार, म्हातारपणी आपल्याला आपल्या चुका समजतील आणि मग आपण असे म्हणू की अरे अरे माझं आता हे होत नाही ते होत नाही. कसं होईल? अगोदर केलं नाही तर आता कसं होईल? म्हणून आतापासून चांगलं सवय ठेवा, नियम पाळा, चांगला अभ्यास करा, सराव करत राहा अभ्यासाचा, हरिपाठ करा, नामस्मरण करा, भजन कीर्तन करा, आचरणामध्ये सुंदर राहा. मग अंतकाली देवाची आपल्याला आठवण होईल. भांडण तंटा कमी करा, द्वेष निंदा कमी करा, याचं त्याचं आगादोगीतलं कमी करा. कोणी इथे आपलं वाईट नाही, कोणी आपलं चांगलं नाही. आपण आपलेच मित्र आहोत आणि आपण आपलेच शत्रू आहोत. आपल्याला शत्रूशी पण चांगलं राहायचं आहे, मित्राशी पण चांगलं राहायचं आहे. आपला नित्य स्वभाव चांगलं, आपल्याला चांगल्या लोकात जायचं आहे. इथून काय आलं पाहिजे? चांगलं. पण इथून काय येते सांगा? दिवसभरात आज चतुर्दशी आहे, दिवसभरात बघा, संध्याकाळी जरा डोळे बंद करा आणि चिंतन करा, सकाळपासून किती वाईट केलं, किती चांगलं केलं. वाईट जास्त झालं की चांगलं झालं, का विस्मरण झालं की स्मरण झालं. थोडासा अभ्यास करा, नाहीतर मग कसं का होईल. थोडा अभ्यास करायचा की मी किती खरी आहे, माझ्या अभ्यासात किती टक्के मला मिळू शकतात. कमीत कमी भगवंत सांगतात 75% पास, सरकार सांगतो 35% पास. इथे 35% नाही, 75%. कारण का? इथे दुर्गुण 75% असतील आणि सद्गुण 25% असतील. त्या सद्गुणांना दुर्गुण खाऊन टाकतात. म्हणून 75% सद्गुण असतील आणि 25% दुर्गुण असतील तर 75% सद्गुण दुर्गुणांना खातात आणि सद्गुण असे आकर्षित होतात. आणि मग सद्गुण आकर्षित झालं तर पुण्य तयार होते. म्हणून आकर्षित काय करायचं?
कार्यरत काय करायचं तर सद्गुण, तर सद्गुण जास्त पाहिजे. वोटिंग करा दुर्गुणांचा आणि सद्गुणांचा. दिवसभरात सद्गुण जिंकले की दुर्गुण जिंकले. संध्याकाळी मस्त ध्यान करा आणि बघा आज अख्ख्या दिवसाने माझं दुर्गुण हारले, सद्गुण जिंकले. मी नाही म्हणत हा सराव का करायचा आहे, तर पुढे भगवंत 8व्या श्लोकापासून ते 22व्या श्लोकापर्यंत आपल्याला भक्तियोग सांगतात. आता तो भक्तियोग कसा आहे तो आपण समजून घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. शेवटच्या 7व्या श्लोकामध्ये भगवंतानी भक्तियोग सांगायच्या अगोदर अर्जुनाला असं सांगितलं की म्हणून अर्जुना तू सर्व काली निरंतर माझे स्मरण कर, युद्धही कर, पण अशा प्रकारे युद्ध करतानाही माझं स्मरण कर. माझं स्मरण करशील तर तुझं मन स्थिर होईल, बुद्धी स्थिर होईल, आणि बुद्धी आणि मन तू मला अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच प्राप्त होशील. आता हे संकेत अर्जुनाला दिले. आता 8 ते 22 मध्ये भक्तियोग भगवंत सांगता, तिथे लक्ष देऊया. अभ्यास योग युक्तेन चेतसा ज्ञानगामिना परम पुरुषम दिव्यम गती याती पार्थनु चिंतयम. भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की अर्जुन, असा नियम आहे की सृष्टीचा परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणारे चित्ताचे निरंतर चिंतन करणारा मनुष्य परमप्रकाश रूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वराला म्हणजे मला जाऊन प्राप्त होतो. पण आता आपलं मन कशात पाहिजे, म्हणून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्या हातातून काय घडते त्याचं सिंहावलोकन आपण केलं पाहिजे. खास करून लहान मुलांना, विद्यार्थ्यांनी सुद्धा संध्याकाळपासून संध्याकाळपर्यंत माझा अभ्यास का कमी पडला, कुठे कमी पडला, 1 महिन्याच्या सरावातून महिना संपल्यावर मला मार्कामध्ये एवढे कमी का मिळाले, तर मी महिना कसा घालवला, दुसरी चाचणी झाली, या मार्कामध्ये माझे पर्सेंटेज वाढले, तर मी अभ्यास केला म्हणून, तर मी अद्याप अभ्यास केला तर वाढतील, असं सिंहावलोकन करायचं. तर वार्षिक परीक्षेला 90% मार्क मिळणारच. पण जो महिना कसा गेला त्याकडे लक्ष नाही, दुसरा महिना कसा गेला त्याकडे लक्ष नाही, मार्क कमी पडत गेली आणि लक्ष नाही, आणि वार्षिकामध्ये 35-40% पास होऊन काय तर नापास सारखाच आहे. कारण आता स्पर्धेचं युग आहे. मुलं जातात पुढे 90%, 95% प्राप्त करून इंजिनियर, वकील, सायंटिस्ट, डॉक्टर बनतात, मोठे उद्योगपती, ऑफिसर बनतात, आणि मग आपलं काय 40-35% मार्क, एक हेल्परचंच काम मिळणार आपल्याला, कार्टूनचं काम मिळणार आपल्याला, जो पगार आणायचा आणि घरात संपवायचा, महिन्याला 0-0. म्हणून मुलांनी अभ्यास करा. हा झाला मुलांसाठी. आता तुम्ही आम्ही सुद्धा अभ्यास आपला वेगळा आहे. आपलं रोज अध्ययन करा, नामस्मरण करा, हरिपाठाचा अर्थ चिंतन करा. त्याच्यामध्ये सांगितलं देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती 40 दिएगा. तर त्याचा अर्थ घ्या. देवाचं द्वार म्हणजे काय, एक क्षण म्हणजे काय. असं धरू नका की एक क्षण म्हणजे तिथे उभे राहा का भगवंत मिळेल, तसं नाही आहे त्याचा अर्थ. देवाचं द्वार म्हणजे मनुष्य जन्म. 84 लक्ष योन्यांमध्ये हे मनुष्य जन्म देवाचं द्वार आहे. देवाकडे जाणारा आधार मानव जन्म आहे. आणि एक क्षण म्हणजे आपलं पूर्ण जीवन आहे. कारण देवांचं आयुष्याप्रमाणे आपल्याला एक क्षणच मिळालेला आहे. सांगा, ब्रह्मदेवाच्या 1000 चतुर्युग जातात तेव्हा एक दिवस होतो. तर त्या 1000 चतुर्युगाप्रमाणे आपलं 1000 चतुर्युगाचं आयुष्य जे सांगतो 43,20,000 वर्ष 1000 चतुर्युगाचं आहे. तेव्हा एक दिवस ब्रह्मदेवाचा. तर त्या देवाच्या दिवसाप्रमाणे आपले 100 वर्ष, 43,20,000 100 वर्ष एक क्षणासारखं आहे. उभा क्षणभरी. क्षणभरी म्हणजे अख्खं
आता अख्खंच जीवन देवाला द्यायचं आहे, म्हणून पुढे भगवंताला अर्जुनाला सांगायचं आहे तुला युद्ध करायचं आहे, मग तू माझ्याकडे कसं लक्ष देशील? तर युद्ध करताना तू माझ्याकडे लक्ष देऊन कर. पुढे भगवंत सांगणार आहे. भगवंत पुढे म्हणतात जो पुरुष सर्वज्ञ अनादी सर्वांचा नियमक सूक्ष्माहूनही सूक्ष्म अतिसूक्ष्म धारण पोषण करणारा अतर्क्य स्वरूप सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाश रूप असा अविद्येच्या अत्यंत पलीकडे असणारा शुद्ध सच्चिदानंद परमेश्वर त्याचं चिंतन करतो, स्मरण करतो. जो सर्वज्ञ पुरुष आहे तो सर्वज्ञानी, सर्व कर्म करताना त्या कर्माचा आधार देव आहे म्हणून देवाचं चिंतन करतो, तो सर्वज्ञ होतो. कोणतेही कर्म, कोणतंही कार्य, कोणतंही देणं घेणं सगळे व्यवहार देवामुळेच होतात, परमात्म्यामुळे होतात. जसं एखादा घरामध्ये अंधकाराची खोली असेल, त्यात दिवा पेटवला तर प्रकाशच आधार आहे कर्म करायला, पण कर्म करणारे गुण असतात, पण आधार देवाचा आहे, प्रकाशच आहे. तसं परमात्म्याचा तुम्हा आम्हाला आधार आहे, मग त्याच देवाचा आधार घेऊन कर्म करा. कोणतेही कर्म करा. आणि या दिव्यामुळे होता माना प्रकाशामुळे झाले, तसं या शरीरातले कर्म भगवंतामुळे होता. सतत भगवंताचं चिंतन, तो सर्वज्ञ होतो. पुढे सांगितलं भगवंताने प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवो मध्ये प्राणमावेश सम्य सतम परम पुरुषोमुपैति दिव्यम. असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना, जो भक्तियुक्त पुरुष अंतकाली सुद्धा योग बलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत दिव्य स्वरूप परम पुरुषाला प्राप्त करतो. तर म्हणून तुम्हाला काय सांगितलं, कोणतंही नामस्मरण भ्रुकुटीत ध्यान करून करा, भले खुर्चीवर बसून करा, बसता नाहीत झोपून करा, उभं राहून करा, कसंही भ्रुकुटीत चिंतन करा. जेव्हा वेगळा वेळ मिळाला, चला एखादं तुम्ही सफरमध्ये बसला, रिक्षात बसला, बसमध्ये बसला, गाडीमध्ये बसला किंवा घरामध्ये बसला, काही करमणूक करायला टाईमच नाही, आता कोण काय जवळ मिळत नाही, एकटाच आहे, तर डोळे बंद करून नामस्मरण करण्याचा भाव तयार करा. असा रिकामा वेळ येतो ना दिवसातून, येतो की नाही? मग तेव्हा आपण लगेच मोबाईल घेतो, चॅटिंग करतो, लगेच आपण टी व्ही ऑन करतो, टी व्ही बघतो. बघा, नाही असं सांगत नाही, पण अभ्यास भ्रुकुटीतला करून करा. सस आता एक गोष्ट सांगतो, कामं तुम्ही घरातली करता, पण एक गोष्ट नित्य नेमाने करून करता, ती म्हणजे किती कामं करता पण जेवणाचं टाईम फिक्स, खरं की खोटं? आणि त्याच्यासाठी ते पहिलं तयार, 12 वाजायला जेवायचं, 11 वाजले की 1 तासात आता जेवायचं, 1 तासात. तसं करा ना. आता मला भ्रुकुटीमध्ये ध्यान करायचं आहे, 5 वाजलं का ध्यान करायचं आहे, 5 वाजलं का ध्यान, असं कधी चिंतन केलं? म्हणजे एक गोष्ट तुम्ही न चुकता करता, ती म्हणजे खाणं. तसं ती शरीराचं झालं, मग एक गोष्ट न चुकता करा, ती म्हणजे आत्म्याचं ध्यान, आत्म्याचं भोजन. भ्रुकुटीमध्ये ध्यान, देहाचं भोजन. आम आम आम. तुम्ही कोण आहात, देहात की आत्मा? आत्म्याचं खाऊ आत्म्याला नाही दिलं तर आत्मा कमजोर होणार. मग आत्मा कमजोर झाला तर तोच आत्मा दुर्गतीला जाणार. तो आत्म्याची दुर्गती होत नाही, पण त्याला वासनेचं कवर येतं आणि त्याला कुत्रा मांजर बनावं लागतं. कुत्र्या मांजरातून तो डोळ्यातून बघतो, कानातून ऐकतो, मुखातून बोलतो. आज आपण मनुष्यातून, उद्या चांगली कर्म केलं तर देवातून, देवांच्या परमात्म्यातून, ब्रह्मदेवातून बोलू, इंद्रदेवातून बोलू, शिवदेवातून बोलू, नारायण देवातून बोलू, किंवा देवलोकात जाऊन देवलोकातून बघू बोलू. अशी शरीर आहेत आपल्याला. जो भक्तियुक्त पुरुष अंतकाली सुद्धा योग बलाने भुवयांच्या मध्ये प्राण चांगल्या प्रकारे स्थापन करून निश्चल मनाने, मन निश्चल. आता मन निश्चल कधी होईल? मन स्थिर. निश्चल म्हणजे स्थिर. स्थिर कधी होईल?
तर तुम्हाला थोडासा वायूचा अभ्यास करता आला तर म्हणून बाबांनी आपल्याला वायूवर नामस्मरण करायला सांगितलं. श्वास घेताना ना, सोडताना ना. हा प्रयोग 5-5 मिनिटं रोज घरी नित्य नेमाने करत जा. हळूहळू आपोआप 10 मिनिटं कधी झाला कळणार नाही, आपोआप 15 मिनिटं कशी झाला कळणार नाही, पण 5 मिनिटांनी सुरू करा. श्वास घेताना देवाचं चिंतन, श्वास सोडताना भगवंताचं चिंतन, किंवा भगवंताचं नामस्मरण पण नाही केलं पण एकसारखा श्वास घेतला, एकसारखा सोडला, दोन्ही भ्रुकुट्यांच्या मध्ये नाकाच्या शेंड्यावर लक्ष ठेवीत 5-5 मिनिटाचा प्रयोग करत राहिला तर त्याच्यामध्ये 10 मिनिटं कशी होतात कळत नाही. हा प्रयोग काय करतो, मृत्यूच्या वेळी स्थगित, म्हणजे आपल्याजवळ असा प्रगट होतो. जसं एखाद्या माणसाचे आपण काही नुकसान केले तर पटकन कधीतरी अशी परिस्थिती तयार होते की त्या माणसाच्या आठवणीनं आपल्याला भय तयार होतो. तसं जेव्हा आपण भ्रुकुटीमध्ये ध्यान करतो तेव्हा या शरीरावर मोठं संकट येतं, ही परिस्थिती येते, तेव्हा तो भयभीत नव्हता. भ्रुकुटीमध्ये ध्यान करीत ईश्वर चिंतन करीतच मग मरून जातो, तो परत जन्माला येत नाही. पण हा सराव तुम्ही आम्ही रोज ध्यानाचा करा. 5-5 मिनिटं. तुम्ही सांगाल आम्ही बायका आहोत, आम्हाला जेवण, तर जेवण करा ना. तुम्ही हजारो लाखो जन्म तर जेवण करतच आलात, तो तुमचा स्वधर्म आहे. म्हणून काय तुम्ही आत्मा नाही आहात. तुम्ही स्त्रिया, हा आकृती आहे तुमची, गेल्या जन्माचं पाप आहे स्त्री जन्म म्हणजे. तर ते पाप आहे, त्या पापाला जाळण्यासाठी तर पुरुषार्थ करावाच लागणार आहे. ध्यान तर स्त्रीला पण करायचं आहे, ध्यान तर पुरुषाला पण करायचं आहे. ध्यान योगाने मन स्थिर होते. परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाची प्रशंसा इथे केलेली आहे. भगवान म्हणतात, वेदवेत्ती विद्वान या सच्चिदानंद परमपदाला अविनाशी म्हणतात, ज्याचा कधी नाश होत नाही. आणि आसक्ती नसलेले यत्नशील संन्यासी महात्मा त्यांच्यामध्ये प्रवेश करतात. आता संन्यासी आसक्ती नसलेले, तुम्ही जर दृश्य जगताचं फक्त अनासक्तीने भोग भोगत असाल तर तुम्ही पण अनासक्तच आहात, संन्यासीच आहात. आसक्ती नसलेले पुरुष, असं नाही की घरदार सोडावं लागेल तेव्हा अनासक्ती होईल. संसारात राहूनही आसक्ती आपण सोडू शकतो. मला सांगा, ओकलेलं अन्न आहे, त्याला जेवायची किती जण इच्छा करते? ओकलेलं अन्न कोण पण नाही ना. का? की त्याला कळलंय ओकलेलं आहे, म्हणजे त्या अन्नावर आसक्ती येते की नाही. तसं जेव्हा त्या अन्नाचं फोलकटपणा कळतो तेव्हा त्याच्यावर आसक्ती येते. तसं आपण शरीराचा शोध घ्या आणि शरीराचा फोलकटपणा समजून घ्या, मग शरीराच्या कर्मावर आसक्ती, पण कर्म करायचं त्यागणार नाही. कर्म त्यागू शकत नाही, कर्म तर होणारच आहे. कर्म होत होती, कर्म होत आहेत आणि कर्म होतील, पण कर्माची आसक्ती आहे तर जन्म मृत्यू, आणि अनासक्ती आहे तर मोक्ष. बघा, एक दृष्टांत देतो की जनक राजा होते. जनक राजा, एक शिष्य एका गुरुकडे विद्याभ्यास करीत होता. विद्याभ्यास करत होता. 12 वर्ष झाली, त्याला काही साक्षात्कार झालाच नाही आणि त्याचं मन पण स्थिर झालं नाही. तर तो गुरुचा दोष मानत होता. काय गुरु आहे, अद्याप माझ्यात प्रगती नाही झाली. गुरुदेवांकडे कटकट करायला लागला, काय गुरुदेव तुम्ही काय शिकवता, आम्हाला अद्यापर्यंत प्रगती नाही झाली. गुरुने बघितलं, मी तर याला शिकवलं, शिक्षण पद्धती तीच आहे. बरीच मुलं तरुण गेली, हा का नाही तर हा अभ्यास करत नाही, याच्यामध्ये दुर्गुण आहे, याला मी शिकवतो ते पटत नाही. बरं चला, गुरुने सांगितलं माझ्याकडे तुला साक्षात्कार नाही होत तर मी तुला एका गुरुकडे पाठवतो, तिकडे जा, तुला तिकडेच साक्षात्कार, तिकडे नाही. तो गुरुचे दोष बघत होता. जिथे गुरुचे दोष दिसायला लागले तिथे साधक फेल झाले. गुरुचे दोष नाही पाहायचे, दोष आपले पहा. गुरुच्या जागेवर बरोबर आहे. किती कचरूबाबा महाराजांचे दोष बघणारे या गावात होते, ते अद्यापर्यंत रखडतात. पण कचरूबाबामध्ये प्रेम करून
त्यांनी शिकवलेल्या अभ्यासावर अभ्यास करणारा एक महामूर्ख मातीवर राहणारा व्यासपीठावर आला. गुरुच्या विश्वासावर, वचनावर अशी साधना केली. देहातून बाहेर निघून ब्रह्मांडात गेलो, ही तत्व ताकद गुरुच्या मंत्रात होती, गुरुच्या साधनेत होती. गुरुवर संशय केला, त्यांना नाही मिळालं. त्यांनी गुरुवर विश्वास केला, त्यांना मिळालं. त्याचा अविश्वास होता. गुरुने बघितलं अद्यापर्यंत यांनी माझ्याकडे 10 जन्म घेतले तरी याच्या मनाचं परिवर्तन होत नाही, तिथपर्यंत माझ्यापासून याला ज्ञान होणार नाही. मग त्यांनी दुसऱ्या गुरुकडे पाठवलं, चिठ्ठी दिली. कोणते गुरु होते? जनक राजा. जनकाकडे पाठवलं. जेव्हा जनक राजाच्या दरबारात गेले, आता याचे गुरु कसे होते? नियम पाळणारे, त्यागी, संन्यासी, अंगावरनं कपडे ठेवणारे. आणि हा पण त्याच्यातून आकर्षित झाला होता, पण थोडं मन इकडे तिकडे होतं, बुद्धी चंचल होती आणि या संसाराच्या भोगाची आसक्ती होती, म्हणून त्या गुरुकडून ज्ञान शिकू शकला नाही. तर हा चिठ्ठी घेऊन जनक राजाकडे गेला. तर जनक राजाचा दरबार भरला होता आणि नर्तकी नाच करत होत्या आणि जनक राजा असे असे पाय उडवत होते आणि असे असे हात करत होते, म्हणजे त्याच्यामध्ये लीन होते. तर शिष्याने बघितलं, आणि हा काय गुरु? हा तर नर्तकीच्या डान्समध्ये रंग झालेला, याचं तर मन खाली. हा काय बोध करेल मला? हा नाही साक्षात करणार, हा नाही माझा गुरु. परत गेला गुरुकडे. गुरुदेव, त्यांना मी गुरु नाही करणार, ते तर तुमच्यापेक्षा चंचल आहे. तुम्ही तर नर्तकी डोळ्याने बघत पण नाही, ते तर नर्तकीच्या नाचामध्ये रंगत आहे, ते काय गुरु? गुरुने सांगितलं नाही, त्याच गुरुकडे तुला जावं लागेल, तोच गुरुदेव तुला साक्षात्कार करून देईल. माझं त्याच गुरुकडे जाणं आहे, जा म्हणजे जा. आता गुरु आज्ञाही केवळ, गुरुची आज्ञा मोडल्याने परमात्मा भेटत नाही, गुरुची आज्ञा मोडल्याने स्वर्ग पण भेटत नाही, गुरुची आज्ञा मोडल्याने सांगतात की पुढे गती पण आपली होत नाही. ते त्याला माहिती होतं. आता गुरुची आज्ञा मोडायची नाही, मग नाईलाजाने गेला. आता नाईलाजाने गेला आणि सांगितलं, गुरुदेवांनी मला तुम्हाला गुरु करायला सांगितलंय, तुमच्याकडनं मार्गदर्शन करायला सांगितलंय, पण मला हे असलं आवडत नाही, हे नर्तकी डान्स वगैरे, आणि यात तुम्ही तिला, हे मला कदापि खपत नाही, या गोष्टीचा आम्ही त्याग केलेला आहे वगैरे वगैरे. जनक राजाने बघितलं, पक्का मोठा रोग आहे, औषधं खात होता, बरा नाही झाला, म्हणून माझ्याकडे स्पेशालिस्टकडे पाठवले ऑपरेशन करायला. आता याचं ऑपरेशन करावं लागेल. गोळ्या देऊन चालणार नाही, सलाईन टाकून चालणार नाही, इंजेक्शन देऊन हा बरा होत नाही, त्याला कापूनच काढावं लागेल. म्हणून काय सगळं गुरुदेवाने सांगितलं, हां हां चल चल, बरं बरं, माहिती आहे, चल. घेतलं त्याला आतमध्ये आश्रमामध्ये, काही थोडी कामं बिमं दिली वगैरे वगैरे, सांगितलं करायला काय काय वगैरे केलं. दुपार झाली, चल साधका जेवायला ये. हा जेवायला आला. याला एकट्यालाच जेवायला अशा ठिकाणी बसवलं की मोठी अशी शिला एक पातळ दोरीने बांधलेली होती, कधी तुटेल सांगताना येत, त्याच्या खाली बसवलं. बस शिष्या इथे जेवायला. आणि जेवण इतकं दिलं पंचपक्काने, त्याच्या सर्व प्रकारचे पदार्थ, आणि एकदम प्युअर गाईच्या तुपात शिजवलेले आणि पिकवलेले, स्वादिष्ट घमघमाट, त्या जेवणाचा वास बाहेर सुटला होता. असं जेवण आणि आसन दिलं. बस इथे. तर हा इथे वरती बघतोय, इथे, हा इथेच जेवायचं आहे तुला, ही माझी आज्ञा आहे. आता गुरुची आज्ञा ही केवळ. बसला तिथे, पण वरती बघतो, शिला तुटली तर माझा चांदा मेंदा होईल, आणि जेवायला अमुक वेळ लागेल, एवढं जेवण एवढ्या वेळात ती तुटली तर मी मरेल. त्याने सगळे पदार्थ कालवले, घासावर घास मारले, जेवला आणि बाजूला झाला. गुरुदेव जेवलास ना? मग सांग, कोणता पदार्थ किती चविष्ट मी तुझ्यासाठी बनवला होता, सांग, जेवणाचा स्वाद कसा होता? तर म्हणे, गुरुदेव स्वादावर माझं लक्ष नव्हतं. मग तुझं लक्ष कुठे होतं? माझं लक्ष त्या शिलेकडे होतं, ती तुटून कधी पण पडेल, आणि धमाक तुटून पडली. बघा गुरुदेव, खरं सांगितलं ना, ही कधी तुटेल, मला माहिती होतं ही तुटणार. माझं लक्ष शिलेवर होतं, जेवणावर नव्हतं. मग लक्षात ठेव, तू जेवला ना, मग लोकांनी काय सांगितलं असेल, लोकांनी बघणाऱ्यांनी काय सांगितलं, हा भोगी आहे, यांनी एवढं जेवला.
पण तू भोगून सुद्धा अभोगता राहिला, कारण जेवणाच्या रसावर तुझं लक्ष नव्हतं, तुझं लक्ष त्या शिलेवर होतं. तसं मी तुला या नर्तकीमध्ये रंगणारा दिसतो, मंगणारा दिसतो, मी चंचल दिसतो, पण चंचल नाही. मी हे राजकारभार चालवण्याच्या नेवावर चालतोय म्हणून. नाहीतर माझं लक्ष माझ्या परमात्म्याकडे आहे. कारण मी राजगादीवर बसेन तर माझ्यासारखा त्यागी जीव, समत्वा योगी जगाचं कल्याण करेल. जर मी हे वाईट मानून त्यागून गेलो तर माझ्या जागेवर भोगी राजा येईल आणि भोगी राजा या राजा प्रजेचं हाल करेल. म्हणून राजा कसा पाहिजे? त्यागी राजा कसा पाहिजे? प्रभू रामचंद्रासारखा. नागरिकांचं ऐकून नागरिकांना जे पाहिजे ते करायला तयार झाला पाहिजे. तर असं मी आहे म्हणून प्रजेचं मी कल्याण करू शकतो. इथे दुसरा भोगी आला प्रजेची वाट लावेल. म्हणून मी राज्य गादीवर बसलेला दिसतो, पण मी राज्य गादीचे भोग भोगत नाही. मी माझ्या योगामध्ये असतो. मी फक्त माझी कर्तव्य कर्म करतो. मी त्याच्यात अनासक्त नसतो, आसक्त नसतो, अनासक्त असतो. झालं? समजलं? आता थोडी त्याची उतरली. कोणाची? शिष्याची. ही युक्ती आहे ना आपल्याला शिकायची. कोणती? संसारात राहूनही, संसार करूनही, संसार करता दिसूनही संसारात नाही, ही युक्ती परमेश्वर सदैव चिंतनात ध्यानमग्न राहण्यात आहे. कोणतेही कर्म स्वरूपातून करा, अकर्त्याचं फल प्राप्त होईल. ती वस्तूची दोष काही दुर्गुण आहेत ते आपल्या मागे लागणार नाही. अकर्ता होऊन राहा. करायचं आहे पण त्या करण्यात माझा काही रस नाही, माझा काही भाव नाही. माझं कर्तव्य कर्म मी करतोय. मला तर इथे राहायचं थोडं आहे. इथे थोडा वेळ राहून कर्म करून मला माझ्या परमधामाला जायचं आहे. म्हणून मी मुलीची सेवा नाही करत, हे माझं कर्तव्य आहे. मी पतीची सेवा नाही करत, हे माझं कर्तव्य आहे. मी सासूची सेवा नाही करत, हे माझं कर्तव्य आहे. इथे मला माझं कर्तव्य देऊन मला इथून निघून जायचं आहे. पण अकर्तव्यात मला कदापि नाही राहायची. सासूची सेवा मला केलीच पाहिजे, नाही तर परमात्मा मिळणार नाही. पतीची सेवा मला केलीच पाहिजे, परमात्मा मिळणार नाही. मोठ्या भावाची सेवा केलीच पाहिजे, मला परमात्मा नाही मिळणार. जनांची सेवा मला केलीच पाहिजे, नाही तर परमात्मा मला नाही मिळणार. मित्रांशी, संघांशी, कोणाशी करुणेने वागलं पाहिजे तरच मला परमात्मा मिळणार, नाही तर नाही मिळणार. त्या परमात्म्यासाठी तो वाटेल तो अपमान सहन करायला तयार होतो किंवा मान सुद्धा पचवायला तयार होतो. अशाला परमभक्त सांगितलंय. एकनिष्ठ अनन्य भक्त, एकच एक, कर्तव्य कर्म करूनही ईश्वरावर त्याचं लक्ष. असो. रात्र झाली. आता शिष्याची दुसरी परीक्षा. म्हणे माझा महल बघितला का बेटा? तू कसा आहे? तू इथे आल्यापासून तू महल नाही बघितला का? तो गुरुदेव कसा? मी तुमच्या बरोबरच आहे. महल कसा बघितला? माझा महल बघून ये. ठॉम ठॉम महलमध्ये अंधार आहे. तुला प्रकाशाची तयारी कर. हात पसरवले त्याचे, हातावर मोठा दिवा ठेवला असा आणि त्याची झोप मोठी पेटली. जा हा दिवा घेऊन माझा सगळा महल बघून ये. पण खबरदार, तेल जरा पण सांडलं नाही पाहिजे आणि दिवा विजला नाही पाहिजे. दिवा जर विजला आणि तेल जर सांडलं तर तुला शिक्षा होईल. हा हा गुरुदेव, तेल नाही सांडणार, दिवा विजू देणार नाही. ही तुझी परीक्षा. हा पहिला सांगतो, दिवा विजला नाही पाहिजे, तेल सांडलं नाही पाहिजे. आणि गेला महल बघायला. आता लक्ष, तेल सांडू नये, दिवा विजू नये. आणि महलातून फिरून आला. गुरुदेव मी जिंकलो बघा, दिवा विजला नाही आणि तेल सांडलं नाही. पास झालं ना? कुठे पास झाला? तू महल बघायला गेला होता ना? हा हा. मग काय बघितलं महलमध्ये? कुठे कुठे काय आहे? तर म्हणे गुरुदेव महलवर लक्ष नव्हतं. मग लक्ष कुठे होतं? लक्ष माझ्या दिव्या विजण्यावर होतं आणि तेल सांडण्यावर. मग तसाच मी या संसारामध्ये चंचल तुला झालेला दिसतो, पण मी त्याच्यात नसतो, मी माझ्यात असतो. कळलं का तुला? आता याचं ऑपरेशन करून गुरुवरचा संशय निघाला. आता कळलं की माझा गुरु दिसतो तसा, माझा गुरु दिसतो तसा नाही. पण हे कळायला किती परीक्षा द्याव्या लागल्या? जसं तुम्हाला विजयानंद महाराजाला ओळखायला किती वेळ लागेल? तुम्ही फक्त त्याचे नखरे बघाल, योगानंदचा गुरु, योगा हा योगा हा, पण तो काय करतो आतून त्याच्या बरोबर फिराल तेव्हा कळेल.
पण एकही साधक माझ्या बरोबर फिरत नाही, मी एकटाच फिरतो. कोणी असा तयार पण होत नाही की चला गुरुदेव आज आम्ही तुमच्या बरोबर येतो. कोणाला घामच फुटत नाही. आणि ते जरुरीच नाही. जो प्रेमाने येईल, स्वच्छेने येईल, तो जबरदस्तीने कधी कोणाला ज्ञान होते का सांगा? स्वेच्छेने. बायकोवर जबरदस्ती करून भोग भोगण्यापेक्षा प्रेमाने भोग भोगलेली त्यात आनंद असतो. तसं जबरदस्ती शिष्यावर करून शिष्याला घडवणं ते योग्य नाही. शिष्याची पूर्ण तयारी झाली पाहिजे. आता याची तयारी व्हायला लागली, त्याला गुरुवर प्रेम झालं. मग आता याच्यावर गुरुवर प्रेम झालं, मग याला मंत्र दीक्षा दिली आणि ठोकून सांगितलं चल आता तुला साक्षात्कार होईल 12 तासामध्ये. 12 तासाच्या आत साक्षात्कार होईल, चल माझ्या बरोबर. आणि 4 शिपायांना आज्ञा दिल्या, शिपाई धारदार तलवार घ्या बरोबर. असा एक घावात 2 तुकडे झाले पाहिजे अशा तलवारी पाजवून आणा. भाई साक्षात्काराला खोलीत नेणार आहे तर तलवारीची काय गरज? शिष्य टुंग 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 विचार करतो, काय गडबड आहे. 4 शिपाई सरदार महाराज मस्त एक घाव 2 तुकडेवाले तलवारी पाजून आणल्या. चला माझ्या बरोबर. ए चल रे शिष्या. नेलं एका खोलीमध्ये 4 ठिकाणी 4 कोपऱ्यात चौघांना उभं केलं. बस रे, हे बघ आसन, हे चित्र ध्यान कर. 12 तासाच्या आत याला साक्षात्कार झाला. यांनी असा बोलला तर याला खोलीतून जिवंत आणा, नाही तुकडे तुकडे करून माझ्याकडे आणा. थरथर थरथर शिष्य कापायला लागला. 12 तासात देव नाही दिसला तर आता माझे तुकडे तुकडे होती. आता मी काय करू काय करू, भयभीत झाला. आता काय करायचं? आता तर एकच लक्ष, मरायचं नाही बस. आणि देवावर लागला. 12 मिनिटात साक्षात्कार झाला. 12 तास पण नाही. तुम्ही आम्ही या संसारात असे भयभीत व्हा की बस हा संसार हजारो हजारो रोगांचा, कॅन्सर, एड्स, किती किती भयानक रोगांचा आहे. आणि हे रोग हळूहळू मला शिवणार आहे. मला या रोगातून बाहेर निघायचं आहे. मला साधना करायची आहे. तुम्ही आम्ही या रोगांना चाटत बसतो. कसं काय साक्षात्कार सांगा? अडीअडचणी संसाराच्या त्या आपल्या नाहीये, त्या आपल्या पापातून निर्माण झालेल्या भयानक दुःख देणाऱ्या. त्यांना विवेकाने सारण करायचं, त्यांना मारण करायचं आणि त्याच्यातून उभरून तळमळून निघायचं. तेव्हा त्याला देव मिळेल. असा थोडा देव मिळणार सांगा? असा भाव किती जणांचा आहे की हे पहिला दुःखाचं किती जणांना वाटतं, यातना याच्यातून वीट किती जणांना आहे सांगा? आता हेच शरीर आहे. आज तुम्ही या शरीराला नमस्कार करता, पण या शरीराला एखाद्या गाडीने चिरडलं किंवा मोटर गाडीने तुडवलं आणि याचे तुकडे तुकडे केलं, चिलस केला, तुम्ही काय कराल? गुरुच्या अंगाला हात लावायला याल? जेव्हा त्याचं फोलकड दिसेल ना तेव्हा त्यात वैराग्य येईल. तसं या संसारातलं नाशवान पदार्थाचा चिकित्सा करा, शोध घ्या. हे शरीर, हे मन, हे बुद्धी, याच्या अहंकारासाठी हे सगळं पूरकत आहे आणि नरक आहे. या नरकामध्ये दारुण्य दुःख पुढे येणार आहे. आज आलेलं आहे, काही निघून गेलं, काही यायचं आहे आणि काही आलेलं आहे. काय तुम्हाला दुःख आलंय ते निवारण्याच्याच मागे तुम्ही लागता की जसं काय दुसरं दुःख पुढे मिळतच नाही? अरे एक संपलं का दुसरं उभं आहे, दुसरं संपलं का तिसरं उभं आहे. तुम्ही एक संपवायच्या मागे या संसारातल्या परमार्थाला त्यागता, दुसरं संपवायच्या मागे या संसाराला त्यागता. अरे दुःख संपणार नाही, मृत्यूच्या मुखात नेणारी आहे. त्यांना धरून परमार्थ कराल तर तरा. दुःख संपणार नाही, कारण दुःखानेच रूप धारण केले हे शरीर. जन्मच दुःखाचं कारण आहे, जन्मच शोकाचं कारण आहे, जन्मच भयाचं कारण आहे. जन्मच हेची अकरण गाता गोई. हा जन्म गुंतागुंतीचा आहे. या जन्मात सुख आहेच कुठे? या दुःखामध्ये भगवत भक्ती कराल तेच तरणार आहे. या संसाराला सुखी करायला गेले तर भक्ती बाजूला राहील. संसार सुखी होत असता तर साधू संतांनी अरे 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 साधू संतांनी असं नसतं सांगितलं, संसार संगे सुख झाले ऐसे देखिले न ऐकिले. सांगितलं नसतं. एक शेवटचा उपाय भगवंताने इथे सांगितलेला आहे, त्याकडे आपण लक्ष देऊया.
भगवंत म्हणतात, सर्व इंद्रियांची द्वार आवडून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मा संबंधी योग धारणे स्थिर होऊन जो ओंकार स्वरूप परमात्मा त्या ओमचं चिंतन करीत, ब्रह्माचा उच्चारण करीत, त्याचे अर्थ स्वरूप निर्गुण निराकार ब्रह्म हे माझं रूप आहे असा भाव चिंतनात आणून देव सोडतो, तो परत जन्माला येत नाही. म्हणून हा भाव जागृत करा. मी तुम्हाला हमेशा सांगतो, तुम्ही कोण आहात? शरीर नाही, आत्मा आहात. आणि आत्मा एक ब्रह्माचं रूप आहे, म्हणजे देवाचं रूप आहे. तो देव आहे म्हणून मी देव स्वरूप आहे असं मानून या संसारात शरीराशी कर्म करा आणि असं देवरूप मानून भगवंताचं चिंतन करा, तर परत जन्माला येणार नाही. आपलं सत्य आहे ते जागृत करा. तुम्ही कोण आहात? किती वेळा सांगितलं, जोरात मला सर्वांनी बोला, सर्वांच्या मुखातून आवाज निघायला पाहिजे. मी प्रश्न केल्यावर, आता नाही हा, मी बोलतो मग तुम्ही बोलायचं. तुम्ही कोण आहात? आत्मा. जोरात बोला, आत्मा. आणि आत्मा कोण आहे? देव. करी देह ही पंढरी, आत्मा पांडू. मग तुम्ही कोण आहात? पांडुरंग. म्हणून विठ्ठल तुमच्या हृदयात आहे. तो जाणला की तो पांडुरंग पंढरीचा तुमच्या घरी राहिला. ज्यांनी ते विठ्ठलाला आपल्या देहात जाणलं त्याच्या घरी सेवा करायसाठी पांडुरंग पंढरपूरचा नोकर चाकर बनून आला. काय सांगायचं? एक माझी अनुभव कथा सांगतो. तुमचे पण कधी कधी अनुभव कथन सांगा. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. माझ्या घरामध्ये अशी परिस्थिती आली होती की घरात खर्चाला पैसेच नव्हते आणि माझा स्वभाव असा की कोणाला मागत नाही, मी कोणाकडे मागत नाही. मी दिलेले आहे. 15 वर्ष अगोदर एका मित्राला 3,000 रुपये दिले आणि ते मी विसरून पण गेलो. मी पैसे कोणाला दिले तर मागत बसत नाही, विसरून जातो. दिले तर ठीक, नाही दिले तर जाऊ. पण तुम्ही आता मागायला येऊ नका, तर तुमच्यासारखं मी लखपती करोडपती नाही. अडचण होती, घरात खर्चाला पैसे नाही. माझा पण कामधंदा नव्हता. बस कुठे प्रवचन मिळालं तर जायचो, नाही तर घरात प्रवचन लिहत बसायचं. अशा वेळेला तो जुना मित्र माझा, त्याला 3,000 दिले, कोणी खाली दिले ते पण मी विसरून गेलो. त्यातनं तो 2,000 रुपये द्यायला आला मला. म्हणे, विजय हे घे तुझे पैसे. माझे पैसे? कसले पैसे? अरे तुला माहिती नाही का, मला तू दिलेले. मग मी जरा जाम वजन दिलं याच्यावर, तेव्हा मला कळलं, अरे हा हे मी दिले. पण अशा वेळेला भगवंताने त्याच्यात बुद्धी का दिली जेव्हा मी अडचणीत आहे? तर ती एवढी वर्ष त्याला अक्कल नाही आली. तो करोडपती आहे, त्याचे बंगले आहे, त्याच्याकडे तर गाडी पण आहे. त्या माणसाला मला 3,000 रुपये द्यायला काय? पण त्याच वेळेला त्याला कशी सूचना आली? तर यामध्ये ईश्वराचा हात असतो. भक्ताच्या मागे भगवंत असतो. भक्त बना हे 8 ते 22 भक्तीचा विषय 8व्या अध्यायात सांगितलाय आणि ते 22 श्लोकापर्यंत मंथन करा, तर आपल्याला देव काय आहे समजेल. आपली भक्ती म्हणजे कशी असली पाहिजे हेही कळेल. चला. असतो मां सदगमय तमसो मां ज्योतिर्गमय मृत्युमां अमृतगमय. ओम शांती शांती शांती.